जय शिवराय मित्रांनो राज्याच्या विविध भागामध्ये अतिशय जोरदार पाऊस होतोय। हा पावसाचा जोर 23 ऑगस्ट पर्यंत किंवा 30 ऑगस्ट पर्यंत सुद्धा असाच राहू शकतो, अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत। याच पार्श्वभूमीवरती आज मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून राज्यातील पावसाच्या संदर्भातील नुकसानीच्या संदर्भातील आढावा बैठक देखील घेण्यात आलेली आहे। विविध जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं जे काही फळबागा असतील त्याचं किंवा पशुधनांचं नुकसान होत आहे। नांदेडमध्ये जवळजवळ 50 म्हशी वाहून गेल्याची घटना देखील घडलेली आहे। जळगावमध्ये सुद्धा अशाच प्रकारे पाऊस आहे। लातूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मित्रांनो, हाच पाऊस होत असताना प्रत्येक जिल्ह्यामधील आपण जर परिस्थिती पाहिली तर अतिवृष्टीचे संकेत देण्यात येत आहेत। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे असं सांगण्यात येत आहे। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी होत असताना 65 मिलीमीटर पेक्षा जास्त जर पाऊस झाला तर तो पाऊस अतिवृष्टी म्हणून मोजला जातो, किंवा 5 दिवस सलग 25 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तर तशा परिस्थितीमध्ये सुद्धा सततच्या पावसाची नोंद केली जाते। आणि अशा या सर्व परिस्थितीमध्ये शासनाच्या माध्यमातून विविध भागामधील आकडेवारी देखील सांगितली जाते। मग ही आकडेवारी सांगितली जात असताना जसं आपण पाहिलं की नांदेड जिल्ह्यातील मुक्रमाबाद महसूल मंडळामध्ये 206 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची आज आकडेवारी समोर आलेली आहे। लातूरमधील अहमदपूर तालुक्यामधील बऱ्याच साऱ्या महसूल मंडळामध्ये 100 मिलीमीटर पर्यंतचा पाऊस नोंदवण्यात आलेला आहे। ही आकडेवारी नेमकी येते कुठून? आपल्या महसूल मंडळामध्ये नेमका पाऊस किती झालेला आहे? आपल्या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे का? किंवा आपल्या महसूल मंडळामध्ये रोजचा झालेला पाऊस हा किती मिलीमीटर आहे? हा नेमका कुठून पाहायचा? हा देखील शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न असतो। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये 10,000पेक्षा जास्त स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। त्याच्यामध्ये बरेच सारी हवामान जे काही स्वयंचलित हवामान केंद्र आहे ही आता ऍक्टिव्ह झालेली आहेत। काही ठिकाणी त्याची कामं चालू आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी हवामान विभागाचे देखील काही स्वयंचलित केंद्र आहेत किंवा हवामान विभागाच्या माध्यमातून डाटा घेतला जातो। आणि जे काही स्कायमेट वेदर ही संस्था आहे, या स्कायमेट वेदर या संस्थेचे जवळजवळ 2350 पेक्षा जास्त स्वयंचलित हवामान केंद्र ही उभारण्यात आलेली आहेत। आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा हा डाटा कलेक्ट केला जातो आणि हा सर्व डाटा एकत्रितपणे महारेंच्या पोर्टलवरती दिला जातो। मित्रांनो, याच महारेंच्या पोर्टलवरती आपण रोजच्या पावसाची आकडेवारी आपल्या महसूल मंडळामध्ये किती झालेला पाऊस आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकता। मित्रांनो, याच्यासाठीची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, maharen.maharashtra.gov.in। मित्रांनो, या संकेतस्थळावरती आल्यानंतर आपण जो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करू त्या जिल्ह्याची आजच्या दिवसाची जी काही पावसाची आकडेवारी असेल ती पावसाची आकडेवारी आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे। याच्यामध्ये आपण जसा जिल्हा सिलेक्ट करू तसे त्या जिल्ह्यामधील टोटल आजचं जे काही रेनफॉल आहे, एकंदरीत रेनफॉल आतापर्यंत जे काही पावसाचं पर्जन्यमान आहे ते या ठिकाणी दाखवलं जाईल। आता आपल्याला रोजची महसूल मंडळ निहाय पावसाची आकडेवारी पाहिजे। याच्यासाठी वरती आपल्याला एक ऑप्शन देण्यात आलेली आहे, करंट इयर रेन। या करंट इयर रेन वरती आपल्याला सिलेक्ट करायचंय। करंट इयर रेन वरती सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला रिपोर्ट टाईप मध्ये विचारलं जाते की कुठला रिपोर्ट पाहिजे आपल्याला, डिव्हिजनचा पाहिजे, जिल्ह्याचा पाहिजे, तालुक्याचा पाहिजे की सर्कलचा पाहिजे। आता आपण सर्कल निहाय पाहणार आहोत। सर्कल वाईज रिपोर्ट वरती क्लिक करायचंय। याच्यानंतर आपल्याला रिपोर्ट टाईप मध्ये कुठला रिपोर्ट पाहिजे तर आपल्याला जून ते सप्टेंबर पर्यंतचा रिपोर्ट पाहिजे, तर जून ते सप्टेंबर वरती आपल्याला क्लिक करायचंय, कारण आता ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामधला हा रिपोर्ट आहे। याच्यामध्ये डिव्हिजन आपल्याला सिलेक्ट करायचं। आता कोणत्या विभागातला आपल्याला पाऊस पाहिजे तो विभाग आपल्याला सिलेक्ट करायचा। अमरावती असेल, कोकण असेल, नागपूर असेल, नाशिक असेल। आता समजा नाशिक विभागातील जळगावमध्ये आज अतिवृष्टी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत, तर समजा आपण नाशिक विभाग सिलेक्ट केला तर याच्या पुढे आपल्याला जिल्हा सिलेक्ट करण्यासाठीचे ऑप्शन येणार आहे। याच्यामधून आपल्याला जळगावचं पाहणार आहोत, जळगाव सिलेक्ट केलेला आहे। जळगाव सिलेक्ट केल्याबरोबर जळगाव जिल्ह्याच्या अंतर्गत जे काही असलेले महसूल मंडळ तालुके आहेत ते या ठिकाणी आपल्याला दाखवले जाणार। आता आपण या ठिकाणी पाहू शकता जळगाव जिल्ह्यामध्ये सर्व तालुके या ठिकाणी दाखवलेले आहेत। आता कोणत्या तालुक्यामध्ये आज आपण ऑन डे रिपोर्ट वरती या ठिकाणी पाहू शकता। ऑन डे रिपोर्ट मध्ये आपल्याला या ठिकाणी पावसाची टक्केवारी दाखवली आहे। आता जे काही भडगाव आहे या भडगावमध्ये आज 47.5 मिलीमीटर पावसाची नोंद दाखवलेली। याच्या बाजूला एक आपल्याला प्लसचं चिन्ह आहे, या प्लसच्या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर त्याच्या अंतर्गत असलेलं हे कासगाव महसूल मंडळ 78.3 मिलीमीटर असा पाऊस दाखवला जाते। आता उदाहरणार्थ हेच आपण जर दुसरं महसूल मंडळ दुसरा विभाग सिलेक्ट केला, आता समजा आपण छत्रपती संभाजीनगर सिलेक्ट केलेलं आहे, याच्यामध्ये लातूर सिलेक्ट केलेलं आहे, तर लातूर सिलेक्ट केल्यानंतर आपण पाहू शकता लातूर जिल्ह्यामधील सर्व तालुक्याची यादी आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे। आता ऑन डे रिपोर्ट मध्ये आपण पाहू शकता अहमदपूर तालुक्यामध्ये 112 मिलीमीटर पावसाची नोंद या ठिकाणी दाखवली जाते। त्याच्या बाजूला प्लसच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर असेल, खांडली असेल, किनगाव असेल किंवा अंधोरी असेल, ही सर्व महसूल मंडळ, सी महसूल मंडळ, हडोळती महसूल मंडळ, हे सर्व 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद दाखवलेली आहे, अर्थात अतिवृष्टीग्रस्त आहेत।
आता याच्यामध्ये आता उदाहरणार्थ आपण नांदेड जर सिलेक्ट केलं आणि नांदेडला सबमिट केल्यावरून नांदेड जिल्ह्यातील जे काही तालुके असतील ते आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत। आता नांदेडमधील मुखेड तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आपण मुखेडवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता मुखेडमधील मुक्रमाबाद महसूल मंडळामध्ये 206 मिलीमीटर पावसाची नोंद दाखवलेली आहे। अशाच प्रकारे वेगवेगळ्या तालुक्यामधील वेगवेगळी महसूल मंडळ आपण जिल्हा निवडून किंवा विभाग निवडून या ठिकाणी पाहू शकता। नागपूर विभागातील पाहिजे असेल तर नागपूर विभागातील जिल्हे आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। वेगवेगळ्या विभागाचे वेगवेगळे जिल्हे निवडून आपण या ठिकाणी माहिती पाहू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे अगदी सोप्या अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने कोणत्या महसूल मंडळामध्ये किती पाऊस झालेला आहे, आपल्या तालुक्यामध्ये किती पाऊस झालेला आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस झालेला आहे याची आकडेवारी या ठिकाणी पाहू शकता। याची आकडेवारी आपण या ठिकाणी पाहू शकता आणि याच आकडेवारीनुसार सततचा पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, या सर्व बाबी या ठिकाणी निर्धारित केल्या। तर मित्रांनो, विचारली जाणारी आणि माहिती असावी अशी एक महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।